पहिले तर मी पक्षश्रेष्ठींचं खूप मनापासून अभिनंदन करतो की वर्धा जिल्ह्याला त्यांनी मंत्रिपद दिलं आणि तेच पालकमंत्रीसुद्धा होतील याच्यामध्ये मला कुठे शंका नाही आहे। आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी पालकमंत्रीपद जर असलं तर आम्ही आमदार म्हणून काम करायलासुद्धा आणि विकास कामं आणायलासुद्धा आम्हाला सोपं होते। त्यामुळे मला खूप मनापासून आनंद झाला की वर्धा जिल्ह्याला मंत्रिपद दिलं आणि हे भारतीय जनता पार्टीचं मंत्रिपद हे पहिल्यांदा वर्धा जिल्ह्याला मिळालं। त्यामुळे मला खूप मनापासून आनंद झाला। असं आहे की हे अधिवेशन आता साधारण 21-22 तारखेपर्यंत चाललेलं, 21 तारखेपर्यंत असे संकेत आहे। या अधिवेशनामध्ये औचित्याचे मुद्दे असेल, लक्षवेधी असेल तर ते होतील नाही होईल याच्याबद्दल मला माहिती नाही, पण झाले तर 100% या ठिकाणी आम्ही जे मतदारसंघामध्ये आश्वासन दिलं आहे की पांधन रस्त्याचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, बचत गट भवनचा विषय असेल, या ठिकाणी 100% आम्ही ते करण्यासाठी कटिबद्ध आहोत।